एकीकडे खासगी रुग्णालये भरमसाठ फीस घेतात, तसंच दुसरीकडे स्वस्त समजल्या जाणाऱ्या सरकारी रुग्णालयांना कुणीही वाली राहिले नसल्याचं समोर आलंय। सरकारी रुग्णालयात स्वच्छता आणि सफाईचा अभाव असल्याचं चित्र माढा ग्रामीण रुग्णालयात समोर आलंय। या रुग्णालयात नुकत्याच प्रसूती झालेल्या महिलेवर आणि तिच्या पतीवर अस्वच्छ रुग्णालयाची खोली, शौचालय साफ करण्याची वेळ आली आहे। रुग्णालयातील घाणीचा नवजात मुलाला त्रास होऊ नये, रोगराई होऊ नये यासाठी या दाम्पत्यांना रुग्णालयात स्वच्छतेचं काम करावं लागलं। त्यामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्था कशी कोलमडली आहे याचं उदाहरण समोर आले। तिथं माड्यामध्ये ॲडमिट होतो सरकारी दवाखान्यामध्ये, तर तिथं व्यवस्थित सोय वाटलीच नाही आपल्याला। म्हणजे सगळं ते व्यवस्थित केलं डॉक्टरांनी, ऑपरेशन सगळं व्यवस्थित केलं, पण तिथं तशी घाणगुण होती, जरा ते थोडं वेगळंच वाटलं। त्याच्यामुळं आम्ही माघारी आलो। आता बाळाला लेकरांना काय झालं असतं तर तिथं टॉयलेट साफ केलं मी। काय केलं? टॉयलेट साफ केलं तिथं मी। वास येत होता तेवढं, लेकरांना काय झालं असतं तर कोणी काय करायचं होतं। आता बी जरा त्याला ते इन्फेक्शन झाले वाटतं, असं काय झालं काय माहीत नाही। तर आमची इच्छा आहे की असं दुसऱ्याला बी असं कोणाला होऊ नये। BSA कॉर्पोरेशनचे जे सफाई कामगार आहेत ते 1 तारखेपासून त्यांनी येणं बंद केलेलं आहे, त्यामुळं थोडंसं अडचणी आहेत, पण आमचे कर्मचारी पण सफाई करत आहेत। वरिष्ठांना हे जे कर्मचारी 1 तारखेपासून BSA कंपनीचे जे आपले कंत्राटी सफाईगार येत नाही आहेत ते त्यांना कळवलेलं आहे, तर लवकरच त्यांची नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचं आम्हाला त्यांनी कळवलेलं आहे। नाही, हे प्रकार योग्य नाहीच आहे। ह्याच्यामध्ये जे कोण चौकशी आम्ही केलेलीच आहे, ह्याच्यामध्ये जो कोण दोषी आढळले असेल तर त्यांच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल। दरम्यान यावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी देखील टीका केली आहे। आपण पाहूयात। पंढरपूर माड्यामध्ये ज्या पद्धतीने एका माय माऊलीला ती ओली बाळंतीण असताना तिला सरकारी दवाखान्यामध्येच साफसफाई आणि स्वच्छतेची कामे सांगितली, हे धक्कादायक आणि तितकंच संतापजनक आहे। ठाणा कळव्याचं रुग्णालय असेल किंवा नांदेडचं रुग्णालय असेल, जिथे एका रात्रीत एवढे मृत्यू झाले होते की त्यानंतर तरी आरोग्य व्यवस्थेला खडबडून जाग येईल आणि आरोग्य व्यवस्थेचं ऑडिट होईल असं वाटलं होतं, पण ती जाग अजूनही आलेली दिसत नाही। विशेषतः जननी सुरक्षा योजना ही फोल ठरलेली आहे का याचा विचार आता पुन्हा एकदा करण्याची गरज आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।